Now get ready for an energizing session as we have a truly inspiring individual who is sure to leave us all motivated and energized. Please join me in welcoming our esteemed motivational speaker, Mr. Vikram Mahendale, celebrity speaker, with the topic Simplify Fitness. I request Sir to please come on the stage and let's give Sir with a warm round of applause. And I request Deepesh to introduce Mr. Vikram Mahendale. Thank you, Ashley. Good afternoon, everyone present over here. Now, I would like to introduce our esteemed speaker, Mr. Vikram Mendale. Mr. Vikram Mendale is renowned motivational speaker and fitness expert, the founder of Vikram Fitness and CEO of Rushali's Slimming Center, Pune, which has been delivering effective fitness and weight management solution for decades. With extensive expertise in field, he specializes in personalized fitness and program nutrition and holistic wellness, and internationally certified fitness nutrition and expertise from ISSA USA. He has helped in many individuals achieve healthier and more balanced lifestyle through practical and sustainable approaches. He strongly believes in making fitness simple, accessible, and result oriented for everyone. Today, he will be speaking on the topic Simplify Fitness, sharing insight on how small lifestyle change can create a big impact on our well being. Thank you. हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सगळ्यांना मराठी भाषा चालेल वंडरफुल ओके आज माझा जो टॉपिक आहे माझं नाव विक्रम मेंदळे इंट्रोड्यूस केलं तसं माझा टॉपिक थोडासा तुमचा जो फूड पॅकेजिंगचा टॉपिक चालू आहे सकाळपासून त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे माझा टॉपिक ॲक्च्युली फिटनेस आहे म्हणजे हा ॲक्च्युली सेशन हा तुमच्या बाकीच्या सगळ्या सेशन्समधनं थोडा एक ब्रेक म्हणून मॅम ते अरेंज केलेला आहे आणि विषयाला हात घालायच्या आधी मी मधुरा मॅडम आणि पद्मजा मॅडम आणि इथे उपस्थित सगळे लोक यांचे मनपूर्वक आभार मानतो दुसरी गोष्ट म्हणजे मी काही असा थँक्यू मी असा एक्सपर्ट पब्लिक स्पीकर वगैरे नाही आहे ॲक्च्युली तर त्यामुळे माझ्या हातनं बोलताना काही चुका झाल्या माझे शब्द चुकले तर थोडंसं माफ तर ठीक आहे आता आपण विषयाला हात घालूया विषय तुम्ही जर का बघितलात तर फिटनेस सिम्प्लिफाईड आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे द कॉमन सेन्स अराउंड फिटनेस तर आजकाल जे आपण माझं असं मत आहे मी आता फिटनेस इंडस्ट्रीमध्ये गेले 15 वर्ष काम करतो आहे आणि या 15 वर्षात मला एक गोष्ट चांगली कळून चुकली आहे की आपण काय करतो आहे प्रत्येका वर्षागणित तर फिटनेससारखी सोपी जी गोष्ट आहे त्याला आपण कॉम्प्लिकेट करत चाललो आहे आणि आपली ह्युमन टेंडन्सीज असते प्रत्येक गोष्टी टँजिबल करायची प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट हवं असतं आपल्याला आणि त्यामुळे आपण फिटनेससारखी एक साधी सरळ सोपी गोष्ट जी आहे ती कॉम्प्लिकेट करत चाललो आहे तर ती बेसिकली जो आता आणि ह्याच्यात दुसरी गोष्ट अशी की हा आजचा जो आपला सेशन आहे ह्याच्यामध्ये मी तुम्ही काय डाएट केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे किंवा कुठला व्यायाम केला पाहिजे हे सांगणार नाही आहे कारण का फिटनेस हा प्रचंड एक इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते प्रत्येक व्यक्तीचं एज जेंडर प्रोफेशन लाईफस्टाईल्स खाण्याच्या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात आणि प्रत्येक व्यक्तीला द्यायचा जो फिटनेस ॲडवाईस असतो तो कम्प्लिटली वेगळा असतो त्यामुळे एक्झॅक्टली काय व्यायाम केला पाहिजे काय खाल्लं पाहिजे हे मी सांगणार नाही आहे पण काही कॉमन सेन्स जो आपण विसरत गेलेलो आहे गेल्या बरेच वर्षांमध्ये फिटनेस या गोष्टीतला तर तो मी तुम्हाला इथे समजवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे सो नेक्स्ट स्लाईड प्लीज पुढची स्लाईड ओके प्रिव्हियस ओके हां तर आता डेफिनेशन ऑफ फिटनेस काय तर डेफिनेशन ऑफ फिटनेस काय हे गुगलवरती टाकल्यानंतर हे आलं ॲबिलिटी टू परफॉर्म टास्क विथ स्ट्रेंथ एनर्जी अँड अलर्टनेस वाईल हँडलिंग अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस वर्किंग प्लेइंग अँड लिव्हिंग विदाउट फीलिंग ओव्हरली टायर्ड ऑर स्ट्रेस
मेजर्ड बाय हार्ट हेल्थ स्ट्रेंथ एन्ड्युरन्स फ्लेक्झिबिलिटी आणि बॉडी कॉम्पोजिशन. आता ही जी वरती दिसते ती डेफिनेशन अत्यंत सोपी आहे की आपल्याला दिवसाभराच्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. मुलं असतील त्यांच्याबरोबर खेळता आलं पाहिजे. जे काय आपल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या फुलफिल झाल्या पाहिजेत. आणि हे सगळं करताना कुठलाही दमून जाणं किंवा या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. पण माझ्या दृष्टीने जर का आपण फिटनेसची डेफिनेशन विचारली तर ती या 5 खालच्या पॉईंट्समध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. हे 5 गोष्टी असणं एक व्यक्तीच्या फिटनेससाठी या प्रचंड इम्पॉर्टंट आहेत. ही पहिली गोष्ट आपण बघूया कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अत्यंत साध्या नॉर्मल रस्त्यावरती सरळ रस्त्यावरती 10-15 किलोमीटर चालण्याची क्षमता. किती हळू वेगाने चाललात तरी चालेल, पण 10-15 किलोमीटर चालण्याची क्षमता ज्याला 2-2.5 तास 3 तास लागतात अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी करण्याची ॲबिलिटी म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स. दुसरी गोष्ट म्हणजे मस्क्युलर स्ट्रेंथ. आता मस्क्युलर स्ट्रेंथचं उत्तम उदाहरण मी भरपूर वेळा बघतो. ट्रेननी किंवा प्लेननी आपण जेव्हा प्रवासाला जातो, बऱ्याच लोकांना त्यांचं स्वतःचं सामान वरती टाकता येत नाही. त्याचे स्वतःचं सामान कुणाला तरी उचलायला सांगावं लागतं आणि ते वरती टाकावं लागतं. का? कारण का त्या व्यक्तीमध्ये तेवढी मस्क्युलर स्ट्रेंथच नसते की 10-15 किलोची बॅग उचलून ती वरच्या केबिन लगेचच्या कंपार्टमेंटमध्ये किंवा वरच्या बर्थवरती टाकण्याची. तर इकडे मस्क्युलर स्ट्रेंथ ही कामाला येते, तर ती सुद्धा पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे मस्क्युलर एन्ड्युरन्स, म्हणजे जरा जास्त लोड घेणारी टास्क, फॉर एक्झाम्पल गड चढणं किंवा जिना चढणं आणि न थांबता चढणं, म्हणजे तो बेसिकली मस्क्युलर एन्ड्युरन्स. याचं एक उत्तम एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ 20 मजल्याची बिल्डिंग आहे, एखाद दिवस लाईट नाही आहेत, तर एखादी व्यक्ती न थांबता 20 मजले चढू शकते, तर दुसऱ्या व्यक्तीला 20 मजले चढण्याकरता 4 वेळा थांबावं लागतं. तर त्या पहिल्या व्यक्तीचा मस्क्युलर एन्ड्युरन्स हा जास्त चांगला आहे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा. तर हे उदाहरण आहे मस्क्युलर एन्ड्युरन्सचं. चौथी गोष्ट म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या शरीराचे जे जॉईंट्स असतात त्याला एक रेंज ऑफ मोशन असते, आणि ती रेंज ऑफ मोशन जसं आपलं वय वाढत जातं तशी कमी कमी होत जाते. आणि ती कमी न होण्याकरता त्याच्याकरता काही एक्सरसाइजेस करायला लागतात, ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराचा प्रत्येक जॉईंट हा पूर्ण रेंज ऑफ मोशनमध्ये हलवतो. आणि असंच करून ती रेंज ऑफ मोशन ही टिकून राहते, आणि त्यालाच म्हणतात फ्लेक्झिबिलिटी, शरीराची फ्लेक्झिबिलिटी. आणि शेवटचं म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन. मी भरपूर माझ्या करिअरमध्ये अशी एक्झाम्पल्स बघितलेली आहेत की समोरून बघितलं तर व्यक्तीचं वजन हे एकदम बरोबर दिसतंय, पण बॉडी कॉम्पोजिशन, आता आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बॉडी कॉम्पोजिशनमध्ये काय म्हणजे काय. आपल्या शरीरामध्ये मुख्य 3-4 गोष्टी असतात. मसल्स असतात, स्केलेटन असतो आणि चरबी असते. तर चांगलं बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे अगदी पाहिजे तेवढीच फक्त चरबी, मस्क्युलेचर जास्त आणि स्ट्रॉंग बोन्स, हे चांगलं बॉडी कॉम्पोजिशन. ह्याच्याच उलट मी तुम्हाला आत्ता जे एक्झाम्पल दिलेलं की एखादी व्यक्ती समोरून दिसताना एकदम व्यवस्थित दिसते, वजन जास्त नाही आहे हे सुद्धा कळून येतं, पण त्या व्यक्तीचं बॉडी कॉम्पोजिशन काढलं तर लक्षात येतं की फॅट पर्सेंटेज खूप जास्त आहे, मस्क्युलेचर कमी आहे आणि अंगात ताकद नाही आहे. तर ते बॉडी कॉम्पोजिशन चांगलं असणं. सो हे 5 मेन बेसिकली फिजिकल फिटनेसची डेफिनेशन म्हणजे ह्या 5 गोष्टी आहेत, आणि या 5 गोष्टी जर का चांगल्या असतील तर कुठलेच आजार किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ह्या होत नाहीत. आता आपण माझा जन्म 1990चा आहे. मी ॲक्च्युली याच कॉलेजमधनं पासआउट झालो इंजिनियर म्हणून. इव्हेंच्युअली मी फिटनेसमध्ये गेलो. पण एक कॉन्टेक्स्ट म्हणून आपण बघूया. म्हणून मी मुद्दामून 1980 आणि आजचं 2026 मधले काही ग्राफ्स तुमच्यासमोर प्रेझेंट करायला आणलेले आहेत. आपण वरच्या ऐवजी पहिले खालती बघूया. आपण खालती बघितलं तर 1980मध्ये एक ॲव्हरेज कॉमन मॅन 11,000 पावलं कमीत कमी दिवसाला चालत होता. आज एक नॉर्मल ॲव्हरेज कॉमन मॅन दिवसाला 4,000 पावलं फक्त चालतो. आजकाल आपण बघतो की आपण आपल्या स्मार्ट वॉचेसमध्ये हे करतो की 5,000 स्टेप्सचा गोल सेट करतो. हे आधीची जी लोकं होती तो गोल रोजच कंप्लीट करत होती रिगार्डलेस. फक्त तेव्हा काही मोजण्याची यंत्रणा नसल्यामुळे तेव्हा ते कळत नव्हतं. दुसरा ग्राफ आपण बघितला तर त्यात ओबेसिटीचं पर्सेंटेज आहे, जे अगदी किरकोळ होतं 1980मध्ये 11% होतं. आता ते 40%पर्यंत वरती चढलेलं आहे. आणि हे अख्ख्या इंडियाच्या पॉप्युलेशनचं आहे. ह्याच्यात जर का आपण अर्बन कॉन्सन्ट्रेटेड पॉप्युलेशनचं बघितलं तर हे ओबेसिटी पर्सेंटेज जे आहे हे 60च्या वरती आहे. म्हणजे 10 पैकी 6 लोकांचं वजन हे त्यांच्या उंचीच्या वाजवीपेक्षा जास्त असतं.
तिसरं बघितलं तर डिसीज म्हणजे कुठल्याही प्रकारची डिसऑर्डर, म्हणजे याच्यात अगदी डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे येत नाही. कुठलीही डिसऑर्डर्स, एखाद्याला अपचनाचा त्रास असेल, एखाद्याचं वजन वाढलं असेल, एखाद्याला हायपर ॲसिडिटी असेल, सगळे जे त्रास माणसाला होऊ शकतात, तर त्याचं पर्सेंटेज आधी बघितलं तर ते 1980sमध्ये 15% होतं. आज ते 65% झालं आहे. म्हणजे काही कुठल्याही प्रकारचा शारीरिक विकार नसलेली लोकही फक्त 35% राहिलेत. चौथा ग्राफ बघितला तर आधी 6 तासापर्यंत लोक ॲक्टिव्ह राहत होते कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यामध्ये. आज 2 तासावरती ॲक्टिव्ह आवर झालेले आहेत. आणि ग्रीन स्पेस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कमी होते, फॉरेस्ट कव्हर कमी होतं आहे, वृक्षतोड ही जास्त चाललेली आहे, त्यामुळे AQI पण आपला खराब होत चालला आहे, ते आपण ते बघतोय. तर बेसिकली हे सगळे मेट्रिक्स आहेत आणि याची वरती कारणं दिलेली आहेत हे होण्याचं कारण खालचं. ही पहिली गोष्ट म्हणजे आधी पहिले चालत, सायकलनी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनी लोक फिरायची, आता गाड्या घेऊन फिरतात. दुसरं बघितलं तर आधी काम जे होतं ते ॲक्टिव्ह मॅन्युअल किंवा स्टँडिंग होतं. आजकाल बसून एका खुर्चीवरती बसून लॅपटॉपवरती मोस्टली कामं चालतात. आधी बघितलं तर लोक जेव्हा ट्रिपला जायची तेव्हा कुठेतरी किल्ला चढायला, गड चढायला किंवा ट्रिपला गेल्यानंतर सुद्धा फिजिकल ॲक्टिव्हिटी काही ना काहीतरी करायची. आजकाल आपण जेव्हा वेकेशनला जातो तेव्हा काही न करण्याकरता जातो, तसंही आपण फिजिकली घरी पण काहीच करत नसतो, तिकडे आणखीन काही न करण्याकरता आपण जातो. फूड ॲक्सेस बघितला तर आधी म्हणजे मला आठवतं आहे तर माझ्या घरात तरी 95% अन्न हे घरीच शिजवून खाल्लं जायचं. आता आपण बघतो की फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे तर अगदी बेसिक लोक बाहेर खातात. कधी कधी मिडवीकसुद्धा मील्स त्यांची बाहेरच असतात. आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट, ॲव्हरेज डेली स्टेप्स आणि ह्यात खालती बाकी सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर ही बेसिकली कारणं आहेत आजकाल ओबेसिटीचं पर्सेंटेज, शारीरिक त्रास होण्याचं पर्सेंटेज हे सगळं वाढण्याची. ही बेसिक आपण कारणं बघितली. सो आता हेल्थ एक्झॅक्टली कशावरती डिपेंडंट असते तर मी सांगतो की मोर ऑर लेस माणसाची शारीरिक प्रकृती ही मुख्यतः 3 गोष्टींवरती अवलंबून असते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण दिवसाभरात काय खातो, कधी खातो, म्हणजे आपला रोजचा आहार ज्याला आपण स्टेपल डाएट म्हणतो ते. नंबर 2 म्हणजे आपल्या शरीराला दिवसाभरात कुठल्या पद्धतीचा आणि कितपत व्यायाम मिळतो का नाही, म्हणजे आपली दिवसाभराची ॲक्टिव्हिटी लेवल, त्यात कामासाठी चालणं असेल, व्यायाम करत असाल तर व्यायाम करणं असेल, कुठला स्पोर्ट खेळत असाल तर ते असेल, सगळं असेल. आणि नंबर 3 म्हणजे आपली जी रात्रीची झोप आहे ती कधी आहे, किती तास आहे, आणि त्या झोपेची क्वालिटी ही चांगली आहे का नाही. आणि आजकाल तर असं की झोप रात्रीच आहे का नाही. भरपूर लोक आज 4 वाजता झोपतात, 12 वाजता उठतात, असं सुद्धा आपण बघतो भरपूर ठिकाणी. तर ह्या 3 गोष्टींवरती बेसिकली आपली शारीरिक प्रकृती ही अवलंबून असते. आणि आज तुमची माझी जी काय फिजिकल सिच्युएशन आहे किंवा कंडिशन आहे, इट इज द रिझल्ट ऑफ ऑल ऑफ द चॉईसेस दॅट यू हॅव मेड अंटिल नाव. प्रत्येक खाल्लेला वडापाव किंवा प्रत्येक खाल्लेली पोळी भाजी, प्रत्येक चाललेलं पाऊल, प्रत्येक काढलेला पुशअप, प्रत्येक वेळेस जिमला गेले, सगळ्याचं गोळा बेरीज म्हणजे आजची आपली फिजिकल कंडिशन ही असते. आता मी प्रत्येक फॅक्टर जो आहे यातला हा थोडासा डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आहार. तर आपल्याला माहिती आहे की एक श्वास आणि सूर्य सोडला तर माझ्या मते सगळं जे काय न्यूट्रिशन माणसाला मिळतं तर ते आपल्या खाण्यातनंच मिळतं. त्यामुळे युअर डाएट इज द सोर्स ऑफ ऑल ऑफ युअर न्यूट्रिशन. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की खाण्यातनंच भरपूर आजारही निर्माण होतात. इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर आपण बघितलं तर 70 ते 80% डिसऑर्डर्स जे आपल्याला होतात त्याचा उगम हा पोटामधनं होतो. आणि आपलं डाएट जर का व्यवस्थित चांगलं असेल, वेळच्या वेळेस असेल तर आपल्याला त्याचा फायदा होतो. ॲट द सेम टाईम बाहेर खाणं जास्त असेल, आपण काय खातो त्याकडे लक्ष नसेल, इन्ग्रेडियंट्स चुकीचे असतील, चुकीच्या पद्धतीने खाणं बनवलं असेल तर त्याच खाण्याने आपली पूर्णपणे शारीरिक प्रकृती ही कोलमडूसुद्धा शकते. ओके. आता मी पहिल्यांदा सांगितलं तसं की मी तुम्हाला एक्झॅक्टली काय डाएट करायचं हे सांगू नाही शकत, कारण का तो प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी ते वेगळं असतं. पण आपण आता जेव्हा एखादं डाएट किंवा आपण एखादी व्यक्ती ठरवते की आता मला वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे किंवा मॅरेथॉन पळायचं आहे किंवा जे काय असेल ते, तर तेव्हा जेव्हा आपण डाएट चूज करतो, भरपूर लोक आहेत आज जे डाएट देतात, एक्सरसाइज देतात, फिटनेस. आपण बघितलं डाएटिशियन नियर मी तर तुमच्या इकडून 1 ते 1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 4-5 डाएटिशियन सापडतील. पण डाएट हे आपण स्वतःचं कसं चूज केलं पाहिजे हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. तर त्यातला पहिला पॉईंट आहे की जे काय आपण डाएट चूज करतो तर ते आयुष्यभर डुएबल पाहिजे. भरपूर मी अशी एक्झाम्पल्स बघितलेली आहेत की एखादी व्यक्ती असते, वजन, एक जनरल एक्झाम्पल सांगतो, वजन कमी करायचं असतं, कुठलं ना कुठलं तरी डाएट घेतात, त्या डाएटनी छान वजनही कमी होतं, पण प्रॉब्लेम नंतर होतो
की ते डाएट आयुष्यभर फॉलो करणं शक्य नसतं त्या व्यक्तीला आणि नंतर ते डाएट फॉलो केलं जात नाही. नंतर नॉर्मल पॅटर्नप्रमाणे खाणं चालू होतं आणि मिळालेला सगळा रिझल्ट हा निघून जातो. अशा काही केसेस मी बघितलेल्या आहेत. त्यामुळे पहिला पॉईंट डाएट चूज करताना हा महत्त्वाचा आहे की आपण जे डाएट नवीन करायचं ठरवलेलं आहे आणि ज्या फिटनेस गोलला पोचण्याकरता आपण ते डाएट करायचं ठरवलेलं आहे ते आयुष्यभर आपण करू शकणार आहोत का नाही हे पहिले बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते परवडलं पाहिजे. खिशाला पण परवडलं पाहिजे, वेळेला पण परवडलं पाहिजे. तर म्हणजे उद्या तुम्ही सगळे कामाला लागल्यानंतर सॅलरीचा अर्धा भाग डाएटमध्येच जात असेल स्वतःच्या, तर ते डाएट डेफिनेटली फंक्शनल नाही आणि ते जास्त वेळ तुम्ही करू शकणार नाही. किंवा ते डाएट समजा त्याचे इन्ग्रेडियंट्सच मिळत नसतील आणि ते इन्ग्रेडियंट्स मिळवण्याकरता दिवसातला अर्धा वेळ जात असेल तरी ते डाएट करणं इव्हेंच्युअली शक्य होणार नाही. त्यामुळे डाएट हे टाईम वाईज आणि मनी वाईज अफोर्डेबल पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ते बॅलन्स्ड पाहिजे. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स ह्या तिन्ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये इम्पॉर्टंट असतात आणि या तिन्ही गोष्टी बॅलन्स पद्धतीने त्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजेत. असं बेसिकली हे डाएट असं पाहिजे. आता सेकंडली एक्सरसाइज. आपण वरती कॉम्पोनंट्स ऑफ एक्सरसाइज बघितले, कार्डिओवॅस्क्युलर, मस्क्युलर स्ट्रेंथ, ते सगळे आपण बघितले. आता एक्सरसाइज एक्झॅक्टली का इम्पॉर्टंट असतो? कारण का आपण एक्सरसाइज नाही केला तर आपलं शरीर हे वापरात राहत नाही. एकदम सिम्पल कळेल असं एक्झाम्पल देतो. अगदी मर्सिडीज जरी घेतली किंवा कुठली हाय एंड गाडी घेतली आणि ती 10-15 वर्ष वापरलीच नाही आणि ती 10-15 वर्ष वापरलीच नाही तर ती नंतर चालू होणार नाही. सो बेसिकली काय होतं, आपला जो एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजने आपलं शरीर वापरात राहतं. ते वापरात राहिल्यामुळे बेसिकली काय होतं की एजिंग कमी होतं. दुसरी गोष्ट आपण बघितलं की मसल लॉस जो होतो, म्हणजे एक सर्वे आहे तो सांगतो की वय वर्ष 30 नंतर प्रत्येका डेकेड गणित 2 ते 8% मसल्स माणसाचे कमी होत जातात. तो मसल लॉस प्रिव्हेंट करण्याकरता सुद्धा एक्सरसाइज हा जरुरी असतो. आणि बेसिक फंक्शनॅलिटी जी आपली शरीराची असते ती मेंटेन करण्याकरता सुद्धा रोज एक्सरसाइज करणं महत्त्वाचं असतं. आता अगेन एक्सरसाइज नीट चूज कसा करा. पहिली गोष्ट म्हणजे जो काही एक्सरसाइज पॅटर्न आपण चूज करतो तो रोज आपण करू शकलो पाहिजे. सेकंडली आपल्या शेड्यूलमध्ये तो बसला पाहिजे. म्हणजे एक्सरसाइज अर्धा तासाचा असेल, 1 तासाचा असेल तर एखादी व्यक्ती करू शकते, पण एक्सरसाइजमध्ये 4 तास जात असतील तर एखाद्याला तो जमणार नाही. त्यामुळे रुटीनमध्ये जमला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक्सरसाइज म्हणजे काबाड कष्ट नाही. एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला चांगलं आणि जास्त पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. एक्सरसाइज चालू करायच्या आधी जसं वाटत होतं त्यापेक्षा चांगलं वाटलं पाहिजे एक्सरसाइज झाल्यानंतर. ही एक गोष्ट एक्सरसाइजमध्ये पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यात हे 3 कॉम्पोनंट्स पाहिजेत. म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग. ह्या तिन्ही गोष्टी एक्सरसाइजमध्ये इन्क्लुडेड असणं ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची या 3 पैकी गोष्ट म्हणजे रात्रीची झोप. आता रात्रीची झोप एक्झॅक्टली का महत्त्वाची असते? पहिली गोष्ट आपण बघितली तर ब्रेन अँड मेंटल बेस कन्सॉलिडेट्स मेमरी, रिलीजेस स्ट्रेस, रिसेट स्ट्रेस हॉर्मोन आणि फोकस आणि मूड तुमचा व्यवस्थित राहतो. आम्ही भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे कमी झोपल्यानंतर आपली माइंड स्टेट दिवसभर ही चांगली राहत नाही. सेकंडली ग्रोथ हॉर्मोन नावाचा एक प्रकार असतो. ग्रोथ हॉर्मोन इज द सेम हॉर्मोन ज्याच्यामुळे आपली हाईट वेट एवढं वाढत जातं आणि मसल रिपेअर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या शरीरामध्ये होतात त्या ग्रोथ हॉर्मोन सिक्रेशनमुळे होतात. आणि ग्रोथ हॉर्मोन हा फक्त डीप स्लीपमध्ये सिक्रेट केला जातो. त्यामुळे सुद्धा झोप ही इम्पॉर्टंट असते. हॉर्मोनल बॅलन्स जो आपला असतो तो जर का चांगली झोप असेल तर तो हॉर्मोनल बॅलन्स आपल्या शरीराचा उत्तम पद्धतीने मेंटेन होतो. आणि भरपूर लोकांना आपण बघतो की इम्युनिटी कमी असते. काही लोक म्हणतात जरा काही कुठली सर्दी खोकल्याची साथ आली की लगेच मला तो होतो. का होतं? कारण का इम्युनिटी कमी असते. इम्युनिटी कमी असते का? कारण का भरपूर ठिकाणी असं असतं की त्या व्यक्तीला व्यवस्थित झोप मिळत नसते. सो झोप या 4 गोष्टींसाठी प्रचंड इम्पॉर्टंट असते. आता त्यानंतरचं बघूया. आपलं जे शरीर आहे हे सर्केडियन रिदमवरती चाललेलं असतं. मी नेहमी लोकांना सांगतो की रात्री 10 ते सकाळी 3 ह्या 5 तासांमध्ये जेवढे तास तुम्ही जागे घालवाल तेवढं तुम्ही शरीराचं एजिंग हे ॲक्सिलरेट करत असता. कारण का काही प्रोसेस ज्या होतात, प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये ज्या होतात त्या रात्री 10 ते सकाळी 2 किंवा सकाळी 3 या कालावधीत होतात. आणि त्या कालावधीत जागरण करणं म्हणजे त्या प्रोसेस होऊन न देणं असं असतं. आता कमी झोप आणि चुकीच्या वेळेस झोपण्याचे बाकी दुष्परिणाम म्हणजे आपण बघितलं तर वजनं वाढतात, टाईप 2 डायबिटीस होतो. कारण का पॅनक्रियाटिक फंक्शनसुद्धा थोडंसं गडबडतं जर का चांगली झोप माणसाला मिळत नसेल तर. सो डाएट, एक्सरसाइज आणि रात्रीची झोप ह्या तिन्ही गोष्टींचं हे महत्त्व आहे.
आता सर्वात महत्त्वाचं, आता ह्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजिंग एक्सपेक्टेशन्स. आता प्रत्येकाच माणसाला, आता ह्याच्यातला पहिला पॉईंट आपण बघूया, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. तर त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येका व्यक्तीचे गोल्स, चॅलेंजेस या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. प्रत्येका माणसाला सेमच एक्सपेक्टेशन्स नसतात. आता भरपूर लोक हे आपल्या शरीराकडनं आपल्याला काय पाहिजे हे इंस्टाग्रामवरती किंवा कुठल्या तरी सोशल मीडियावरती बघून ठरवतात. आणि सोशल मीडियावरती तुम्हाला इन्फ्लुएन्सर्स मिळतात, जे इन्फ्लुएन्सर्स स्वतःचं, त्या इन्फ्लुएन्सर्सचं बेसिकली कामच असतं, ते वर्क, तिथं लिहिलं आहे तसं, इट इज देअर जॉब, इन्फ्लुएन्सर्स वर्कआउट फॉर अ लिव्हिंग अँड यू हॅव अदर प्रायोरिटीज. तुम्ही काय फिटनेस इन्फ्लुएन्सर नाही आहे, तर त्यामुळे त्यांच्यासारखी बॉडी बनवण्याचा प्रयत्न नाही केला तर चांगला आहे. तिसरी गोष्ट, इग्नोर इन्स्टा आयडियल. म्हणजे आपण इंस्टाग्राम किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती जे आयडियल म्हणून बघतो तेच आयडियल आहे असं नसतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे फर्स्ट फिक्स द बेसिक्स, देन एम हायर. बाय बेसिक्स म्हणजे आपण कुणालाही फिटनेस जर्नी चालू करायची असेल तर पहिले स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मला व्यवस्थित झोप लागते का, मला व्यवस्थित जाग येते का, वेळच्या वेळेस भूक लागते का, पोट साफ होतं का, आणि मी पॉझिटिव्ह असतो का दिवसभर, हे पहिले 4-5 प्रश्न स्वतःला विचारा. ते नसतील होत तर तिथपासनं चालू करा. बाकी 6 पॅक्स हव्यात किंवा मला मॅरेथॉन पळायचं आहे, हे अनरिअलिस्टिक गोल्स काही तुम्ही ठेवणं गरजेचं नाही आहे. ओके, ही काही खालती एक्झाम्पल्स दिलेत की कॉर्पोरेट डेस्क जॉब करणाऱ्या माणसाच्या काय एक्सपेक्टेशन्स असतील आणि काय फोकस असेल, हे एकदा तुम्ही फक्त बघून घेतलं तर चांगलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे फिटनेस म्हटल्यानंतर रुटीनशिवाय फिटनेस होणं इम्पॉसिबल आहे. आणि मी नेहमी म्हणतो कुठल्याही सक्सेसफुल व्यक्तीकडे बघा, त्या व्यक्तीला एक स्ट्रिक्ट रुटीन असतं जे ती व्यक्ती फॉलो करत असते. आणि विदाऊट रुटीन ॲक्च्युली आपल्या हातनं काही गोष्टी होत नाहीत. आपण रुटीनचे जर का काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बघितले तर रुटीननी होतं काय, मील क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी कम्स अंडर कंट्रोल. म्हणजे काय होतं की ज्या लोकांना खायचं रुटीन आहे ते तेवढंच खातात जेवढं गरजेचं आहे, जास्त खात नाहीत, ॲपिटाईट त्यांची कंट्रोलमध्ये राहते. सेकंडली, स्लीप क्वालिटी तुमची चांगली इम्प्रूव्ह होते. तिसरी गोष्ट म्हणजे 2 मील्सच्या मध्ये जे चरणं असतं तर ते होत नाही. चौथी गोष्ट, ज्या लोकांना मील टायमिंग्स व्यवस्थित आहेत त्यांना रेअरली ॲसिडिटीचे इश्यूज होतात. पॉझिटिव्हिटी वाढते कारण का रुटीनमध्ये व्यक्ती असते. त्यानंतर आपण बघितलं क्लॅरिटी वाढते, वर्कआउटची कन्सिस्टन्सी पण वाढते कारण का आपण वर्कआउट करता टाईम काढलेला असतो. ओव्हरऑल सेन्स ऑफ अचीवमेंट अँड डिसिप्लिन इन्क्रीजेस. आणि आजकाल बायकांमध्ये आपण भरपूर बघतो PCOD, PCOS खूप लहान वयामध्ये मुलींना चालू होतो. तर तो ह्याच्यामुळेच चालू होतो की त्यांना रुटीन कुठल्याही प्रकारचं नसतं. कधीही झोपतात, कधीही उठतात, काहीही खातात, कधीही खातात. आणि याच्यामुळे सगळे हॉर्मोनल सायकल डिस्टर्ब होते. रुटीन सॉर्ट केलं तर सगळ्या गोष्टी नॉर्मलला येतात. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की फिटनेस हा बेसिकली जास्त मेंटल आहे, फिजिकल कमी आहे. का? कारण का पहिलं आपण बघितलं तर माइंड लीड्स. कुठलाही तुम्हाला फिजिकल चेंज करायचा असेल तर ठरवणं की मला हे आप कोई चेंज नहीं कर सकते हैं. दिस इज नॉट अवेलेबल एनी एक्सचेंज ऑफर. आपकी बॉडी दर्द करेगी तो आपकी करेगी. क्लियर? तो सर एक्सप्लेन 5 कंपोनेंट ऑफ द फिजिकल फिटनेस, प्रॉपरली कवर्ड फिजिकल फिटनेस and the 3 pillar of the health. Sir also explain the diet, exercise and the rest. Sir very properly explain everything. Thank you and thank you very much sir. हाँ ये तो रख दूँ.